नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील पंचायत समिती येथे भव्य आमसभेचे आयोजन करण्यात आले। या आमसभेला उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी स्वप्नील मेश्राम यांनी भूषविले। या आमसभेचा प्रमुख उद्देश कुही तालुक्यातील विकासाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून त्यांच्या मार्गी लावण्यासाठी ठोस उपाययोजना निश्चित करणे हा होता। कुही तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न, शासकीय योजना, ग्रामविकास, रस्ते, जलपुरवठा, शिक्षण, आरोग्य, कृषी अशा विविध विषयांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली। कार्यक्रमाच्या प्रारंभी पंचायत समिती सभागृहात राष्ट्रगीताने सुरुवात करण्यात आली। त्यानंतर गट विकास अधिकारी स्वप्नील मेश्राम यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले आणि आमसभेचे उद्दिष्ट स्पष्ट केले। त्यांनी सांगितले की पंचायत समिती कुही ही नेहमीच विकासाभिमुख धोरण राबवत असून नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे। आमदार संजय मेश्राम यांनी आपल्या भाषणात तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी, शासकीय योजनांचा प्रभावी अंमलबजावणी व स्थानिक प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। त्यांनी सांगितले की कुही तालुक्याचा विकास ही माझी प्राथमिकता असून प्रत्येक गावात पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील। या आमसभेत प्रामुख्याने कुही तालुक्यांचे तहसीलदार अमित घाडगेसर, राजेंद्र मुडक, अरुण हटवार, पिंकी रोडगे, सुधीर पिल्लेवान मांडळ व तालुक्यातील सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, अधिकारी व कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकप्रतिनिधींनी आपल्या गावातील विविध प्रश्न सभागृहासमोर मांडले। काही ठिकाणी पाणी पुरवठा समस्या, रस्ते दुरुस्ती, शाळेतील सोयी सुविधा आणि आरोग्य सेवा याबाबत सूचना करण्यात आल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समितीचे अधिकारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपगट विकास अधिकारी यांनी मानले। सभागृहात विकासाचा नवा संकल्प घेऊन ही आमसभा यशस्वीपणे पार पाडण्यात आली। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर राजहन शेंडे, विदर्भ प्रतिनिधी, नागपूर। मंचावर उपस्थित सगळे आदरणीय व्यक्तिमत्व व आदरणीय मंच, तर जास्त वेळ घेणार नाही। आपल्या नवनिर्वाचनानंतर पहिलीच आमसभा आपल्या तालुक्यामध्ये आज होती आहे। आपण आम्हाला सूचना केली त्या पद्धतीने आर्थिक वर्षामधले आपले जे नियोजन आहे आणि मागच्या 2 वर्षामध्ये, कारण शेवटची आमसभा कुही तालुक्याची होते 22-23 आर्थिक वर्षामध्ये तत्कालीन माननीय आमदार, माजी आमदार